28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। आसावरी संतोष जगदाळे यांनी घेतली उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची भेट। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची भेट घेतली। या भेटीत डॉक्टर गोरे यांनी आसावरी यांचा सत्कार केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल 2025 मध्ये कुटुंबाला भेट देऊन शासकीय सेवेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विशेष प्रक्रिया राबवून आसावरी जगदाळे यांना प्रशासकीय अधिकारी वर्ग 2 पदावर नियुक्ती दिली। या पार्श्वभूमीवर मार्च 20 रोजी आसावरी यांनी उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले। यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे उपस्थित होत्या। मार्च 26 हा संतोष जगदाळे यांचा स्मृतिदिन असून सरकारने दिलेली ही नोकरी त्यांना आदरांजली असल्याचे जगदाळे कुटुंबियांनी सांगितले। पहलगाम हल्ल्यात 22 एप्रिल 2025 रोजी संतोष जगदाळे यांच्यासह 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितले की पहलगाम हल्ला असो वा इराण युद्धासारखे संकट असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच पीडित नागरिकांच्या मदतीला धावून जातात आणि त्यांना सुखरूप बाहेर काढतात। पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट।